नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। पीक विम्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पीक विम्याचा दुसरा टप्पा हा कधी वितरित होणार? आपल्या सर्वांना माहीतच आहे की पीक विम्याचे पहिल्या टप्प्याचे पैसे हे थेट शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा झालेले आहे। जर आपल्याला माहिती नसेल की पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहे, तर या संबंधीचा सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या YouTube चॅनलवर अपलोड केलेला आहे। त्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, तर तो आपण बघून घ्या। एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पीक विम्याचा पहिला हप्ता जो होता ना, तो शेतकऱ्यांना त्याचे पैसे सुद्धा मिळालेले आहे। प्रति एकर जवळपास 20 ते 25 हजार रुपये या दरम्यान त्यांना शेतकऱ्यांना पैसे सुद्धा मिळालेले आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा हा पहिल्या टप्प्यातील वितरित केला गेलेला होता, याची मी आपल्याला थोडक्यात माहिती देतो शेतकरी मित्रांनो। बुलढाणा, ठाणे, हिंगोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ, सातारा, कोल्हापूर, पुणे, अकोला, अमरावती, जालना, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव जवळपास या जिल्ह्यामध्ये पीक विमा हा पहिल्या टप्प्यातील 30 ते 40% शेतकरी जे आहे ना या जिल्ह्यातील, तर यांना पीक विमा मंजूर झालेला होता। प्रति एकर 20 ते 25 हजार रुपये इतका हा पीक विमा मंजूर झालेला होता। खरीप 2024चा हा पीक विमा आहे शेतकरी मित्रांनो। तर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये बाकीचे सर्व जिल्हे व हे जिल्हे व ज्या पहिले जे जिल्ह्याचे मी नावं सांगितले ना, त्यातील 30 ते 40% शेतकऱ्यांना मिळालेले होते व बाकीचे शेतकरी ते सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये असे पूर्णपणे शेतकरी जे आहे ना, ते पीक विम्याचा वाटप होणार आहे। तर सरकारने यासाठी मंजूर केलेली जी रक्कम आहे ती 2308 कोटी रुपये आहे शेतकरी मित्रांनो। पीक विमा खरीप 2024 यासाठी महाराष्ट्र शासनाने हा निधी मंजूर केलेला आहे। तर महाराष्ट्र शासनाने याची तरतूद पीक विमा कंपन्याकडे केलेली आहे। खरीप 2024 या हंगामासाठी हा निधी उपलब्ध केला गेलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून। जवळपास प्रति एकर 20 ते 25 हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांना जी आहे ना ती मदत मिळणार आहे। कोणकोणत्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे अगोदर ते थोडक्यात स्पष्ट करूया। खरीप 2024 या हंगामातील विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती शेतकरी मित्रांनो, व त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकाचे मालाचे नुकसान सुद्धा झालेले होते। व ज्यावेळेस अतिवृष्टी झालेली होती त्यावेळेस शेतकऱ्यांना काही गोष्टी करणे आवश्यक होते। तर त्या गोष्टी म्हणजे कोणकोणत्या? तर क्रॉप इन्शुरन्स नावाची पीक विमा कंपनीची एक ॲप आहे। त्या ॲपवर शेतीमालाच्या पिकाची जी अतिवृष्टी झाली ना, तर त्याच्या 72 ते 78 तासाच्या आत त्याच्यावर ती माहिती अपलोड करणे गरजेची होती। किती टक्के नुकसान झाली, काय झाली व कोणकोणत्या मालाची झाली, काय झाली याची सविस्तर जे पण आपल्या पिकाचे नुकसान झालेले होते त्या ॲप्सवर आपल्याला त्याची माहिती द्यायची होती। व त्या ॲपवर आपण समजा जे पण आपला क्लेम झालेला आहे, जी नुकसान झालेली ती त्याच्यावर आपण अपलोड केलेली होती व त्याच्यावर 7 ते 8 दिवसामध्ये पीक विमा कंपन्याकडून काही प्रतिनिधी आलेले होते आपल्या पिकाची पाहणी करण्यासाठी की आपले किती टक्के नुकसान झालेले आहे, काय आहे व कोणत्या मालाचे खरंच नुकसान झालेले आहे का। तर त्यांनी त्याच्यावर जी काय आपली नुकसान झालेली ती नुकसान त्याच्यावर टाकलेली होती 60, 70, 80%। तर प्रत्येकाची नुकसान जी वेगवेगळी झालेली असते, कोणाची 50%, कोणाची 60%, कोणाची 70%। तर त्या जी पण आपली नुकसान झालेली त्याच्यानुसार आपल्याला हे पैसे वितरित केले जाणार आहे। म्हणजे सर्व शेतकऱ्यांना जे आहे ना ते पैसे सारखे मिळत नसते शेतकरी बांधवांनो। तर पहिले आपण हे अगोदर समजून घ्या। तर काही शेतकऱ्यांना जे आहे ना ते पहिल्या टप्प्यातले पैसे सुद्धा मिळालेले आहे। तर दुसरा टप्पा हा 15 मे पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जे आहे ना ते पीक विम्याचे पैसे मिळणार आहे। तर हा पीक विमा मिळताच मी सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर अपडेट देण्यात येईल। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला ऑन करा शेतकरी बांधवांनो। व आता 1 रुपयामध्ये जो आहे ना तो पीक विमा बंद केलेला आहे केंद्र सरकारने। तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय वाईट झालेले आहे। तर या संबंधीचे सविस्तर जी काय माहिती ते आपल्या YouTube चॅनलवर अपलोड केलेली आहे शेतकरी मित्रांनो। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय जवान जय किसान।